SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण चिकनचा समोसा बनवूया वेगळी पद्धत ना। आता आपण मस्का घेऊया। थोडंसं तेल टाकते, त्यात जिरं टाकूया आपण पहिले। कांदा कापून घेतलाय बारीक आणि हिरवी मिरची कापून घेतली, ते पण टाकूया। आता हे चांगलं परतून घेऊया। आता वाटाणे टाकूया आपण, थोडेसे टाकते मुठी भरून। हळद घालूया, धने पावडर टाकते 1 चमची भरून, 1 चमची भरून लाल मिरची टाक। चांगलं मिक्स करून घेऊया। अद्रक लसूणची पेस्ट टाकते, चांगलं मिक्स करून घेऊ। आता खिमा घेतलाय मी अर्धा किलो, त्याला धुवून चिकनचा खिमा घेतलाय, त्याला धुवून आणि पाणी गाळत ठेवलं होतं मी। आता आपण हा खिमा पण टाकूया, पाणी चांगलं दाबून घेऊया। आता ह्याच पाणीमध्ये आपल्याला शिजवायचं आहे। मीठ चवीप्रमाणे टाकूया। चांगलं मिक्स करूया याला। चांगलं मिक्स करून घेऊया। आता याला पाणी सुटेल तोपर्यंत याला शिजू देऊया। 1 वाटी भरून मैदा घेतलाय आणि अर्धी वाटी गव्हाचे पीठ घेते रोजचं खाण्याचं। होईल ना पीठ पूर्ण। मीठ घालूया, ओवा घेतलाय, ओवा टाकूया। घी टाकूया, मिक्स करूया आपण।
घी चांगलं चुरून घेतलंय पिठामध्ये. आता याच्यात थोडंसं पाणी घालून आपण पीठ मळून घेऊया. आपला खिमा शिजून गेला आहे. आता याला 5 मिनिटं आपण ठेवून घेऊया झाकण लावून. गरम मसाला टाकूया 1 चमची भरून. छोटी चमची आहे माझ्याकडे गरम मसाला. मिरी पावडर, जीरा पावडर. याला मिक्स करूया आपण चांगलं. आणि भरपूर कोथिंबीर टाकूया. आता आपलं हे खिमा समोसाचं मिश्रण बनवून गेले. काय बोलतात? बॅटर. आपलं समोसाचं बॅटर बनवून तयार झालं आहे. आता याला मस्त थंड होऊ द्या. गार थोडा मसाला मिक्स होऊ दे. लिंबू थोडंसं पिळूया आपण, जास्त नाही. बस थोडीशी चव येणार त्याला, आंबटपणा. बघूया पीठ. आता आपण समोसा बनवायला घेऊया. एकदा आपण थोडंसं हात मारून घेऊया. पीठ लावून लाटूया. सगळं आलं कसं काय एवढे. हे बघा एवढी जाडी लाटून घेतली. आता याला आपण वेगळा शेप देऊया. आणि अंदाजे आपलं कापायचा. अशा पट्ट्या, हे अशा पट्ट्या कापून घेऊया. असं हात ठेवायचा, अंदाजानं कापायचं स्क्वेअरमध्ये. आता इथे आपण बेटर भरूया. आपलं पुरण तयार व्यवस्थित लावून घेऊया. इथे जेवढं जास्त कमी तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही भरू शकता. असं व्यवस्थित लावून घ्यायचं. पसरलं नाही पाहिजे ते व्यवस्थित. थोडंसं टाकते. आणि हा भाग आपला याला चिपकवूया असं व्यवस्थित. आणि हे जे कापलेले ते आपण हे असे याला हे असे चिपकवायचं याला. आणि ही एक कट इकडे, परत ही एक
परत एक असं करू. आपली ही डिझाईनवाली समोसा रेडी झाले. असं वाटलं नाही कट झाले तर थोडंसं कट करायचं, त्याला पण चिपकायचं, असं याला पण कट करायचं, चिपकवायचं. आपला समोसाचा तयार झाला. आणि इथे असं थोडंसं साईडला दाबून घ्यायचं आहे. आता असे सगळे आपण बनवून घेऊया. हे बघा आपण असे मी टाकून दिले तेल गरम झालं म्हणून. पलटी करूया आपण, असे तळून घेऊया. शेकून घेऊया. आता काढून घेऊया. तसेच टाकून आपण जसे कढईमध्ये 2-2, 3-3 बसतील तेवढे टाकायचे. रेडी झाले छान जेवण. आजची डिश तुम्हाला नक्कीच आवडणार. लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा, बनवून बघा चिकनचे समोसे.